गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी 7 झालेत आणि मी आता डाऊनटाऊनला फिरायला जातो आहे. मे बी US मधला शेवट असेल कदाचित. आता डाऊनटाऊनला मी केव्हा पोहोचेल ते माहिती नाही मला, पण मी आत्ता निघालो आहे डाऊनटाऊनला. नेहमीप्रमाणे मी पेसच्या बसनेच डाऊनटाऊनला पोचेन आणि नंतर मग काय आपल्याला एक्सप्लोअर करता येतं का काय ते आपण पाहूयात. इनफॅक्ट आत्ता जसं मी म्हटलं तसं तुम्हाला की ॲक्च्युली मी परत आहे सांगतो, मी काय अजून काय कुठे पर्टिक्युलर ठिकाणी जायचं आहे अशा ठिकाणी नाही निघालेलो. पण मोस्ट प्रॉबॅबली आज मी मेट्रोने आणि सिटी बसने फिरण्याचा विचार करतो आहे. त्यामुळे आपण पाहूयात, आपण पुढे आपण मेट्रो शिकागो डाऊनटाऊनला भेटूयात. मी रुझवेल्टला उतरण्याची 2 कारणं सांगतो तुम्हाला. एक तर पहिलं सर्वात महत्त्वाचं कारण की मला शूला जायचं होतं, त्यामुळे ह्या इथे टार्गेट मॉल आहे तिथे मी पहिला जाऊन आलो फ्रेंड्स. त्यानंतर आता एक समोर दाखवायचं मला, ते शिकागो टाईप ब्रिज म्हणतात तो ब्रिज. त्यानंतर आता पुन्हा आता तसं पाहायला गेलं तर आपल्याला डाऊनटाऊनला जायचं असेल ना तर मग इकडून मला बसने किंवा मेट्रोने जाता येईल. पण त्याच्याऐवजी मी काय करणार आहे, तुम्हाला आपण अगोदर चायनाटाऊन पाहूया. चायनाटाऊन मी पाहिलेलं आहे खरं बराच वेळा, पण माझ्या व्हिडिओमध्ये यावं म्हणून मी पुन्हा आपण चायनाटाऊनला जाऊया. तर चायनाटाऊन जे आहे ते ह्या बाजूला आहे. त्यासाठी मला एकतर बसने जावं लागेल किंवा मेट्रोने जावे लागेल. तर मी आता पुढे जाऊन विचार करतो की मेट्रोने जायचं की बसने जायचं, पण चायनाटाऊनला जाऊयात. आणि मग चायनाटाऊनला फिरून आल्यानंतर मग मी पुन्हा माझा दुसरा प्रोग्राम तुम्हाला सांगू शकेन. चला तर मग मी पहिलं इथे वॉशरूमला गेलो, शू करायला गेलो म्हणजे. त्यानंतर इकडे जर पाहायला गेलं तर ते ह्या बाजूने मी गेलो तर मी डाऊनटाऊनला जाऊ शकेन. पण आता डाऊनटाऊनला आपल्याला उशीर अजून बराच वेळ, आत्ता 10:15 वाजलेत आणि मी नुकताच कुठे उतरलो आहे. तर त्याच्याऐवजी मी तुम्हाला पहिल्यांदा आपण चायनाटाऊनला जाऊयात, चायनाटाऊन दाखवूया आणि मग चायनाटाऊनवरनं फिरून आल्यानंतर पुन्हा मग आज मी बसने आणि मेट्रोने प्रवास करणार आहे मोस्टली. त्यामुळं आपल्याला वेळेचं पण बंधन नाही आहे आणि ट्रॅफिकचं पण बंधन नाही आहे. आता किती आपण फॉलो करतो पाहूयात. म्हणजे आत्ता हे रुझवेल्ट आहे. रुझवेल्टला पण मी परवा उतरलो होतो 2-3 दिवसापूर्वी. ते सुद्धा रुझवेल्टलाच उतरलो होतं. तर पुन्हा काय इथं उतरलो असं तुम्हाला वाटेल की त्याची 2 कारणं होती. एक तर मला शूला पण जायचं होतं आणि ती जी बस आली होती तिचा रूट चायनाटाऊनवरनं नव्हता, वेगवेगळ्या रूटने बस येत असते. तर मी नेमकं ती 8:30ची बस आहे त्याच्याऐवजी 8च्या बसनी यायला हवं होतं, पण होतं म्हणजे असं काहीतरी. तर परत मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, मी पुन्हा रुझवेल्टला उतरलो आहे. तर कारण तुम्हाला सांगितलं आहे, हे रुझवेल्टला उतरलो आहे. आता हे रुझवेल्टवरनं आपल्याला चायनाटाऊनला जायचं आहे. तर रुझवेल्टवरनं मला जे चॉईसेस आहेत ते समोर दिसतं आहे ते मेट्रो एलिव्हेटर मेट्रो आहे. त्या एलिव्हेटर मेट्रोने पण मी चायनाटाऊनला जाऊ शकतो. आणि ही शेजारी माझ्या हे पलीकडे बसच्या पलीकडे अंडरग्राऊंड मेट्रो आहे, तिने सुद्धा मी चायनाटाऊनला जाऊ शकतो. तर माझ्याकडे 2-3 चॉईस आहेत, म्हणण्यापेक्षा भरपूर चॉईस आहेत. तर आपण आता पहिलं चायनाटाऊनला जाऊयात. मी चायनाटाऊनला तुम्हाला दाखवतो आणि नंतर मग पुढचा प्लॅन करूया. आहे तर आपण आता पहिलं त्या एलिव्हेटेड मेट्रोकडे जाऊया. ही समोर आहे ते एलिव्हेटेड मेट्रो आहे. CTA म्हणजे शिकागो ट्रान्सपोर्ट अथॉरिटी. ह्या मेट्रोने आपण चायनाटाऊनला जाऊ शकतो. जावं लागणार आहे किंवा लिफ्ट होती, पण मी लिफ्टने न जाता आता स्टेअरकेसने जातो. ठीक आहे.
इनफॅक्ट खरं मला एकच स्टेशन जायचं आहे, कारण ते आपल्याला चायनाटाऊन पाहायचं आहे म्हणून. अदरवाईज दुसरं पण पाहू शकलो असतो, ज्याने आलो असतो. पण याने वर चढायचं आहे आणि हे चायनाटाऊनला जाण्यासाठी सिरॅमिक आता मी मेट्रोमध्ये बसलो आहे आणि खरं तर काही नाही, कोणी नाहीच आहे, म्हणजे जास्त जण नाहीच आहे, थोडेफारच. मला फक्त एकच स्टेशन जायचं आहे, म्हणजे आपण मग स्टेशन गेलो की चायनाटाऊनला जाऊ. हे बघ, त्या दिवशी हे जे आहे मी रुझवेल्टला बसलो आहे आणि सिरॅमिक चायनाटाऊनला उतरणार आहे. त्या दिवशी कसं झालं होतं, त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये रुझवेल्टला बसून मी जॅक्सनला उतरलो होतो. जाऊ द्या, मागचं काय गेलं असेल तर जाऊ द्या. आत्ता आपण ट्रेनचे चाललेलं आहे त्याच्या बाबतीत, आत्ता आपण जे ट्रेन चाललेलो आहे त्याच्या बाबतीत बोलूया. म्हणजे अंडरग्राऊंड मेट्रोने मी जसं म्हटलं तुम्हाला की आपण याला चायनाटाऊनला उतरणार आहोत. हा रूट घेण्याचा माझा एक ह्याच्यामध्ये एक अंडरग्राऊंड पण होतं आणि एलिव्हेटेड पण होतं. त्यामुळे मी अंडरग्राऊंडचं चूज केला. तुम्हाला अंडरग्राऊंड पण, आपल्याला अंडरग्राऊंड पण पाहता येईल आणि एलिव्हेटेड पण पाहता येईल. तर आता अंडरग्राऊंडची एलिव्हेटेड झाली आपली मेट्रो आणि हा जो ही एलिव्हेटेड मेट्रो बघा हॉवर्डला चाललेली आहे, इकडून आलेली आहे. ह्या मेट्रोमध्ये मला जायचं नाही आहे. तर मला मुख्य म्हणजे परत मी हा व्हिडिओ चालू केला केवळ एवढ्यासाठी की जी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी मेट्रो सांगितली. आपण मुंबईची कल्पना जर केली तर मुंबईला जसं आत्ता नवीन मेट्रो सुरू झालेले आहे, त्याच्याशिवाय पूर्वीची जी मेट्रो होती, रेल्वे होती लोकल, म्हणजे चर्चगेट ते विरार, अंधेरी, बोरिवली वगैरे, तर तशा प्रकारची ती आत्ता गेलेली मेट्रो रेल्वे. म्हणजे ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हटलं मी आता परत येणार नाही ट्रेन, नाहीतर मी तुम्हाला परत दाखवू शकलो असतो. तर ती वेगळी मेट्रो आत्ता आहे. आपण उभं हे आहे ते आपल्या रेग्युलर मेट्रोसारखी आत्ता आपल्या पुण्यात जे नवीन सुरू झाली तशी. त्याच्याशिवाय ही पलीकडे जी आहे ना, ती उदाहरणादाखत म्हणतोय की चर्चगेट ते बोरिवली वगैरे असती तशी. तिचं तिकीट वेगळं असतं, हिचं तिकीट वेगळं असतं. तर आता ती ट्रेन ती लोकल समोर असती तर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवू, पण ती ट्रेन आली आणि मध्ये मेट्रो आली. एनिवे, हे तोपर्यंत पाहून घ्या. हे तिकडे समोर डाऊनटाऊन आहे आणि आपल्याला आता जे जायचं आहे म्हटलं मी तुम्हाला याच्यामध्ये चायनाटाऊनमध्ये. हे खाली चायनाटाऊन आहे, हे पाहिजे खाली. तर पहिल्या त्या कमानीपाशी जाऊ आपण, ती चायनाटाऊनची कमान आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल. तिथे मी गेलो आहे बराच वेळा, पण परत आपल्या व्हिडिओमध्ये यावं म्हणून मी दाखवतो आहे. तर तिथे एक राऊंड मारून येऊ, चायनाटाऊन पाहू आणि मग नंतर पुढचा प्रोग्राम करू. चला तर मग. तर इथून मी उतरतो आहे खाली. रँडॉल्फ जाणार आहे. आता मी मेट्रोमध्येच आहे. अशी स्टेशनची नावं येतात आणि त्याप्रमाणे मी चाललो आहे. आता माझं स्टेशन आहे फोल्ट्रॉन. इथे मी उतरणार आहे आणि इथून मग रेड लाईनने ग्राउंड लाईनने डेव्हनकडे जाईल. अंडरग्राऊंडमधून ही माझी ट्रेन आली. आता याने मी डेव्हनला जाणार आहे. इनफॅक्ट मी इथंच उतरलो होतो राव.
हे फुलटॉन स्टेशनवर मी उभा आहे आणि मी आता डेव्हनला चाललो आहे. आता कॅम्बलला उतरून मी डेव्हनला जाऊ शकेल. हे फुलटॉन स्टेशनला थांबलेलं आहे मी आत्ता. आणि फुलटॉन स्टेशनवरनं हे डायव्हर्सी स्टेशन आलेलं आहे ईस्ट. पण आता शिकागोमधले मेट्रो स्टेशन. ब्राऊन लाईन केप खालूनही 2 ट्रेन गेलेल्या आणि आमची ट्रेन वरून आली कदाचित. तर माझा प्रश्न असा होता की आता ही घरं लाकडाची असतील का, तर मी म्हणणार आहे नाही, ही घरं लाकडाची नसावी. आणि हे शिकागो सिटीमधले आहेत ना. सिटी म्हणजे डाऊनटाऊन सोडलं तर डाऊनटाऊन आणि सिटी बरीच जुनी आहेत, पण खूपच जुनी आहेत. हे साऊथ पोर्ट स्टेशन आलं आहे आणि मी आता डाऊनटाऊनपासून लांब चाललो आहे. आपल्याला डेव्हनला जायचं आहे. डेव्हनच्यासाठी मी पुराच कल्पना देतो तुम्हाला. डेव्हन म्हणजे काही फार मोठं आहे असं नाही आहे, पण तिकडे भारतीय लोक म्हणजे इंडियन आणि मुस्लिम म्हणजे भारत आणि पाकिस्तानचे खूप लोक आहेत आणि बरेच व्हिडिओ यूट्यूबवर दाखवतात. केवळ तेवढ्यासाठी जायचं आहे. तिथे जाऊन असं काही खास नाही आहे. आता 2 स्टेशन माझे राहिले की मग माझं किंबलवर आलं की मी तिथे उतरून पायी डेव्हनला जाईल. ट्रेन बऱ्यापैकी मोकळी आहे. बऱ्यापैकी म्हणजे मोस्टली मोकळीच आहे. 3-4 पॅसेंजर आहेत फक्त माझ्यासह. अजून एक केडजी आहे. त्यानंतर किंबल आलं की मी उतरणार आहे. हां, केडजी आलं आहे की याच्या पुढचं किंबल आहे. किंबल आलं की मी उतरून मला पायी डेव्हन जावं लागेल. किंबलला उतरून मग मी मी डेव्हनला जाईल. डेव्हन थोडं पायी फिरून पुन्हा मग रिटर्न होईल. किंबल आता स्टेशन माझं येणार आहे. मेट्रोचं स्टेशन आहे पहा. म्हणजे इकडे डेव्हन स्टेट जाणार आपण. वाटेत सिग्नलसाठी थांबली ह्या गाड्याची कदाचित. ह्या डेपो आपल्याकडे डेपो असतात तसं डेपो आहेत. थांबलोय तरी कॉमेंट्री सांगतात आपण थोड्या वेळात निघू म्हणून. अनाऊन्समेंट, कॉमेंट्री नाही आहे, क्रिकेट नाही आहे. आता ते किंबलला उतरून मला शोधावं लागणार आहे म्हणा थोडंसं. मला काय त्या 2 स्ट्रीट दाखवायच्या डेव्हनला. मग ते डेव्हन आणि मग आपण फिरूयात परत. किंबल आलं. ही ट्रेन गोल फिरून आली. आपलीच ट्रेन दिसली ती. हे किंबल आलं का? हे किंबल आलं. इथे मी उतरणार. तिथनं थोडं पायी चालणार, डाऊनटाऊन बघणार आणि तिथनं परत रिटर्न होणार आहे. इथे हे किंबल शेवटचं स्टेशन आहे. इथून पुढे ट्रेन नाही आहे. जसं आपलं चर्चगेट असतं तसं आहे. मला माहिती नाही आहे काय. मी आपलं उदाहरण द्यायचं म्हणून देतो आहे.
इथे उतरला डेवनला उतरून माझा इंटरेस्ट फक्त त्या 2 गोष्टीत तुम्हाला दाखव. Doors closing. डेवनला जाऊन आलो पण काय मजा नाही आली. आता परत आपलं डाऊनटाऊनकडे निघालो आहे. शेवटच्या किंवा पहिल्या रोमध्ये बसलो आहे. लेमन आहे आणि लेमन आणि आयर्विंग पार्क मेट्रो स्टेशन. तो प्रॉब्लेम असा आहे की ही जी काही घरं दिसतात काय लाकडाची आहेत का नाही माहिती, पण मॅक्झिमम घरं लाकडाची असतील असं वाटतंय. कारण त्याच्या रचनेवरती मला असं वाटतं दिसतं काय त्याचे घर काय ओळखू शकत नाही खरं. त्याची घरं लाकडाची असणं तेवढं अनुभवावर थोडं माहिती झालेलं आहे. ही घरं लाकडाची असतील का नाही This is Belmont. Transfer to Red Line track. मी आता ब्राऊन लाईन सोडली आहे आणि पर्पल लाईननी Diversey is next. Doors open on the right at Diversey. Smoking, littering, and eating are prohibited on CTA vehicles. ऑलमोस्ट 1, 2, 3, 4, 5 आणि 6 लाईन झाल्या माझ्या. आता मी इथे This is Century. Doors closing. Clark and Lake is next. Doors open on the right at Clark and Lake. Transfer to green, blue, orange, and pink line trains, City Hall, and the Thompson Center at Clark and Lake. This is where the hotel is here.